अविनाशजी, एक आगळी वेगळी अशी वातावरण निर्मितीच तुमच्या या बासरी वादनाने इकडे झाली. अविनाशजी, आम्हाला सांगा, आता हे बासऱ्या तुम्ही नेमक्या कशा काय विकसित केल्यात आणि लोकांचा एकूणात प्रतिसाद, कारण ही अतिशय अनोखी अशी एक कला, अतिशय तरल असं वाद्य, कर्णमधुर वाद्य आहे, तर लोकांचा नेमका प्रतिसाद कसा काय मिळतो याला? प्रतिसाद म्हणजे आता कृष्णाजवळ कृष्ण बासरी बनवत होता की नाही याला काही इतिहास नाही आहे, पण वाजवत होता एवढं नक्की. त्याच्यामुळे बांबूच्या बासऱ्या या कृष्णाशी निगडीत आहेत. त्यामुळे पीव्हीसीच्या पाहिल्या की लोकांना अजून त्याकडे नीट हे झालं नाही. आता गेल्या 15 वर्षापासून सगळा प्रसार चालू आहे, पण पीव्हीसी म्हटलं की त्यांना थोडस वाटतं की आवाजात निश्चित फरक त्याच्या आहेच. म्हणजे बांबू हे नॅचरल मटेरियल आहे, पण याच्यात जो सारणा चतुष्टयीचा प्रयोग करायचा होता भरत मुनींचा 22 श्रुती सिद्ध करण्यासाठी, त्यासाठी एका डायमीटरच्या बासऱ्या हव्या, म्हणून मग पीव्हीसीचा लाईटचा पाईप मी वापरला. आणि बांबूच्याही बासरी, बांबूवर सुद्धा भैरवी, तोडी आणि सगळ्या थाटांच्या केलेल्या आहेत. पण म्हणून हे सगळं लोकांपर्यंत जावं, कारण जगातलं सगळ्यात कठीण आणि असं हे आणि सगळ्यात जुनं प्राचीन असं हे वाद्य आहे सगळ्या संस्कृतीतलं. त्याच्यामुळे आता त्या 22 छिद्रांची जी श्रुती दर्पण म्हणून एक बासरी तयार केली आहे, त्या पाहून त्याच्या ठिकाणी जर मला कोणी फ्रिक्वेन्सीज दिल्या तर जगातली कोणतीही स्केल आपण बनवू शकतो. आता फक्त आपल्याच स्केलचे किंवा आपलं जे सप्तक आहे त्याच्यापैकी कुठे 6 स्वर आहे, कुठे 7 स्वर असतील, तर त्यांच्या आपण बनवून देऊ शकतो. निश्चितच. अविनाशजी, आणखी एक आम्हाला आता एक तुमच्याकडनं एक झलक ऐकायला आवडेल, विशेषतः एखाद्या हिंदी गाण्याची असली तर आम्हाला निश्चितच आवडेल. सुंदर. म्हणजे आपण पाहिलं की मराठीप्रमाणेच हिंदीत देखील अतिशय प्रभावी आणि कर्णमधुर अशी वाटावी ही बासरी. अविनाशजी, आणखी एक गोष्ट सांगा की साहजिकच तुमचे कार्यक्रमही तुम्ही करत असाल या बासरी वादनाचे, तर अशी कुठली दाद तुम्हाला मिळालेली आहे, लक्षात राहिली आहे का, की एखाद्या मोठ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र किंवा प्रशस्तीपत्र ज्याने तुमची पाठ थोपटली आहे आणि ती मिळालेली दाद तुमच्या अजून लक्षात राहिली, असा एखादा किस्सा आहे का? हो, म्हणजे मी हे सगळं घेऊन किशोरीताई अमोणकरांना जेव्हा दाखवलं तेव्हा मग त्यांनी मला घरी बोलवलं होतं आणि त्यांच्याकडे मग मी सगळे षड्जग्राम, मध्यमग्राम, गंधारग्राम, बाकी सगळ्या बासऱ्या घेऊन गेलो होतो. तर तिथे माझे तेव्हा रघुनंदन पणशीकर, पंडित रघुनंदन पणशीकर हे तिथे शिकत होते. तर त्यांच्या बरोबर मी हरिप्रसादजी चौरासियांकडे गेलो होतो आणि मग त्या दोघांचा एक जॉईंट कार्यक्रम होता. त्याच्यासाठी त्यांना एक खूप मोठी अशी काळी 5ची बासरी, कारण किशोरीताईंचा काळी 5 स्वर असल्यामुळे ती बासरी मग मी हरिप्रसादजींना बनवून दिली होती. त्याच्यामुळे त्यांची दाद मिळालीच. ते ही भैरवी वगैरेच्या बासऱ्या तोडीच्या पाहून ते म्हणाले की ये तो बहुत आसान हो गया, कोई भी भैरवी तोड़ी डायरेक्ट बजा सकेगा, उसको भोपाली या कल्याण से शुरुआत करने की जरूरत नाही. पण तरी मला असं वाटतं की बासरी हे सगळ्यांनी एकदा वाजवून पाहतातच आयुष्यात, आणि मग जे वाजवणारे आहेत ते करून पण पाहतात. पण त्याचं बाकी जे गणित आहे ते इतकं असं वेगळं आहे की मग त्या 4 बनवायला जा मग 1 बनते.
म्हणून आता ज्या आता इतक्या हजार बासऱ्या केल्या की आता ती अर्ध्या तासामध्ये बासरी आपण बांबू असो पीव्हीसी असो ती आपण आता बनवू शकतो. त्याच्यामुळे त्यात आता तेवढं हे राहिलेलं नाहीये. अविनाशजी धन्यवाद. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि त्याचप्रमाणे आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना पण नमस्कार. तर आपण आताच पटवर्धन साहेब यांच्याशी बातचीत केली आणि एकूणच त्यांनी आपल्याला ज्या 2 बासरी वादनाच्या झलक दाखवलेल्या आहेत आपले प्रेक्षक देखील नक्कीच खुश झाले असतील. वेगळी वातावरण निर्मिती झाली असं म्हणता येईल. नक्कीच. निश्चितच एक अतिशय महत्वाची अशी कला आहे किंबहुना आणि गाण्याचा आनंद किंवा गाण्याचं सौंदर्य राजकुमार असं आपण म्हणू शकतो की द्विगुणित करणारी अशा प्रकारची कला आहे. एक खरोखरच अविस्मरणीय असा अनुभव आता 5 ते 10 मिनिटात आपल्याला मिळाला असं म्हणता येईल. आणि एक मराठी आणि एक हिंदी झलक देखील त्यांनी दाखवली. आणि आता आपण वळूया चांद्रयानाच्या बातमीकडे. आता नुकतीच जी चांद्रयान मोहीम भारताने